विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नागपुरातील संविधान चौकात तरुणांचा जल्लोष. मिठाई भरवून आंदोलकांनी आनंद साजरा केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंच्या घरासमोर जल्लोष. अभिजित दिपकेंच्या समर्थकांनी आई वडिलांना गुलाल लावत पेढे भरवले. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंच्या आईंना अश्रू अनावर. अभिजित दिपकेच्या कष्टाचं चीज झालं. दिपकेच्या आईंची प्रतिक्रिया. कल्याणच्या फडके मैदानात जल्लोष. संविधानाचा विजय झाल्याची आंदोलनकर्त्यांची प्रतिक्रिया. पालक आणि कार्यकर्त्यांनी नाचत घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सांगलीमध्ये काँग्रेसकडून जल्लोष. फटाक्यांची आतिषबाजी करत प्रधानांच्या राजीनाम्याचं स्वागत. देशातल्या युवकांचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया. गोंदियाच्या देवरीमध्ये देखील जल्लोष. विद्यार्थी आणि पालकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर परभणीमध्ये जल्लोष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर युवकांनी आणि नागरिकांनी आतिषबाजी करत जल्लोष केला. अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या नांदूर पद्मेश्वर धरणात सलग दुसऱ्या दिवशी मोठा विसर्ग. 24 तासात 8 टीएमसी पाणी जायकवाडीकडे विसर्ग. गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला. विसर्ग कमी केल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट. गंगापूर दारणा, कडवा, भावली, वालदेवी या धरणांना पाण्याचा विसर्ग सुरू. सांगली जिल्ह्यातील चांदोली वारणा धरणात पाणीसाठा 79.26%. विद्युतगृहातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. ठाण्याच्या शहापुरात मुसळधार पाऊस. भातसा धरण 80% भरलं. धरणातून 86.765 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या मावळ तालुक्यातील पवना धरण 98% भरलं. धरणातून 7000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलं पवना धरणाचं विहंगम दृश्य. जळगावच्या 40 गावात जोरदार पावसाची हजेरी. गिरणा धरणात 48 तासात 29% जलसाठा वाढला. धरणाचा जलसाठा आता 69%. धरणात 28,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू किनारपट्टीवरील वाहतुकीला मोठा फटका. डहाणू उंबरगाव या गावांना जोडणारा महामार्ग 2 ठिकाणी 60 मीटरपर्यंत वाहून गेला. पालघरमध्ये 2 दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या पुरामुळे घाणीचं साम्राज्य. डहाणू आणि तलासरी शहरात मोठ्या प्रमाणात गाळ आणि चिखल साचला. ठाणे महानगरपालिकेकडून स्वच्छता सुरू. नाशिकच्या इगतपुरीमधील भामनगर दरेवाडी येथील भाम धरणाच्या माथ्यावरील रस्ता खचला. रस्ता दुभंगून रस्त्याला मोठ्या भेगा. नागरिकांकडून जीव धोक्यात घालून प्रवास. ठाण्यातील कासार वडवली पारिजात गार्डन परिसरात झाड कोसळल्याची घटना. झाड कोसळल्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं झाड कापून बाजूला करण्याचं काम सुरू. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट. रत्नागिरीत गेले 2 दिवस हवामान विभागाच्या अंदाजाला पावसाचा चकवा. रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा. पावसाचा जोर 28 जुलैनंतर वाढण्याची शक्यता. नाशिकच्या गंगापूर धरणातून 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी कमी झाली. पुरानंतर रस्त्यावरती पानवेली आणि चिखल साचला. नाशिकच्या इगतपुरीतील टाकेत परिसरात सलग 4 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. कडवा नदी, लेंडी नाला आणि करंजी ओहोळात पाण्याचा प्रवाह वाढला. टाकेत तीर्थ आणि धामणगाव म्हैसवळ घाट मार्ग देखील पाण्याखाली. बाजारपेठेत पुराचं पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. अतिवृष्टीमुळे पांजरे गावात भूस्खलन. गावातील हरी शांताराम मुघडेंच्या घरावर भूस्खलन झाल्यामुळे संपूर्ण घर ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. 8 शेळ्यांचा मृत्यू. अन्य कोणालाही दुखापत नाही. नाशिकच्या निफाडमध्ये संततधार पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्यामुळे वेलींची मुळं कमकुवत होण्याचा धोका. दमट वातावरणामुळे रोगांच्या प्रादुर्भावाची देखील भीती. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कोल्धन वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही. विद्यार्थ्यांचा लाकडी पुलावरनं जीवघेणा प्रवास. कायमस्वरूपी आणि सुरक्षित पुलाची उभारणी करण्याची मागणी.
पुण्याच्या भोरमध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. पावसामुळे भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ. भाटघर धरण 72% भरलं. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हाकाकुडा इथे प्रतिपंढरपूर देखावा. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकुडा गावात भक्तीचा महापूर. नाशिकच्या गंगापूर धरणातून विसर्ग कमी झाल्यामुळे गोदा घाटावरची पूरस्थिती सामान्य. टाळकुटेश्वर मंदिर परिसरात चिखल आणि पानवेली साचल्या. नाशिकमध्ये मुसळधार पावसानं त्र्यंबकेश्वरातील हर्सुलमध्ये भूस्खलन. दावलेश्वर घोडमानी डोंगर कोसळून बांधलेलं नवीन घर ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा जलसंकटाचं सावट. 225 प्रकल्पांमध्ये फक्त 9%च पाणीसाठा. तब्बल 13 प्रकल्प पूर्ण कोरडे. पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील 71 गावांवर संकट. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.